विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये आणि ओव्हरऑल ग्रुप सीची जी एक्झाम आता होणार आहे 25 ऑक्टोबरला, या भरतीमध्ये राज्यघटना ह्या विषयावर नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतील असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर आज आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. एक्झॅक्टली टॉपिक जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत ते टॉपिक मी तुम्हाला आज सांगतो. लक्षात घ्या, राज्यघटना हा विषय कंबाईन ग्रुप सीसाठी सर्वात आपण असं म्हणू की एक महत्त्वाचा विषय आहे की ज्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकतात, पण त्यासाठी महत्त्वाचं हे की नेमकं कोणते टॉपिक तुम्हाला वाचावे लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन पाटील आपल्या एकलव्य एज्युकेटर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण राज्यघटना ह्या विषयासंदर्भात डिस्कशन करू. त्याआधी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये की आता ग्रुप सीची जी एक्झाम आहे गट क, यामध्ये तलाठी भरती आलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखीनही काही पदं आहेत, जवळजवळ 10 पदं आहेत. त्यासाठी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा होते. मग सध्या आपण फक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात डिस्कशन करू. त्या पूर्वपरीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर 100 प्रश्न आणि 100 गुणांसाठी ते विचारले जातात. त्यामध्ये आपण पाहिलं आयोगाने काय सिलेबस दिला. बघा, लक्षात घ्या, आयोगाने काय सिलेबस दिलेला आहे तर तो आपण पूर्ण सिलेबस याच्या आधी डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये बघा, राज्यघटना जर तुम्ही पाहिलं ना तर राज्यघटनेसंदर्भात तुम्हाला फक्त आणि फक्त एकच शब्द दिलेला आहे, बघा, राज्यशास्त्र, है ना. मग एक्झॅक्टली राज्यशास्त्रामध्ये काय विचारलं जाईल याचा डिटेल कोणतेही पॉईंट्स तुम्हाला या टॉपिक अंतर्गत आयोगाने तरी दिलेले नाहीत. पण याआधी जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर पाहिले तर किमान तुम्हाला अंदाज येतो, बघा, की एक्झॅक्टली कोणते टॉपिक तुम्हाला करावे लागतील. आणि त्याचा ॲनालिसिस करूनच मी तुम्हाला इथे एक सिलेबस तयार करून देतो आणि ते तुम्हाला कोणत्या पुस्तकातून वाचायचं तेही सांगतो. एवढं जर तुम्ही केलं तर पॉसिबिलिटी ही आहे की तुम्ही आउट ऑफ मार्क्स ह्या सब्जेक्टमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. बघा, आता राज्यघटना चुकून इथे अर्थस्थ झालेलं आहे. लक्षात घ्या, राज्यघटना ह्या विषयावरती कोणते टॉपिक, तर पहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बघा, घटना निर्मिती. लक्षात, घटना निर्मिती म्हणजे भारताचं संविधान नेमकं कसं निर्माण झालं त्यासाठी स्थापन केलेली घटना समिती. त्या घटना समितीचं पूर्ण पर्टिक्युलर्स जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात घ्या, अभ्यास करायचा की जी घटना समिती कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून आलेली आहे. मग ते जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे आपल्या भारताचं संविधान बनवण्याचं, ते पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला काय करावं लागेल, वाचावं लागेल. त्यानंतर काही उपसमित्या आहेत, म्हणजे घटना समिती अंतर्गत काही उपसमित्या आहेत. बघा, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 8 समित्या होत्या. त्या 8 समित्यांची नावं आणि त्यांचे अध्यक्ष हे तुम्हाला लक्षात घ्या, पाठ करायचं आहे. लक्षात, त्या 8 समित्यांपैकी एक मसुदा समिती तर नेहमी आपल्याला परीक्षेला विचारलं जाते. आणि मसुदा समिती ही एकमेव समिती अशी आहे, बघा, की ज्याचे सदस्यसुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात. आणि बाकीच्या ज्या समित्या आहेत त्याचे फक्त अध्यक्ष आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. त्याच्यामध्ये समित्यांची नावं आणि अध्यक्षांची नावं जोड्या लावा या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रस्तावना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सरनामा घटनेचा. ठीक आहे. आणि हा सरनामा असा आहे, लक्षात घ्या, की यावर जर प्रश्न आला तर तुमचा कधीच चुकणार नाही. क्लिअर. मग हा सरनामा नेमका कसा निर्माण करण्यात आला, त्याचं स्वरूप कसं आहे, त्या सरनाम्यासंदर्भात जे विवाद याच्या आधी झालेले आहेत, जसे की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही, त्यामध्ये दुरुस्ती करता येते अथवा नाही, हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात घ्या, समजून घ्यायचे. आणि त्याच्यात आत्तापर्यंत झालेली आहे घटनादुरुस्ती, बरोबर आहे, 42वी घटनादुरुस्ती, की ज्या दृष्टीने त्याच्यामध्ये 3 शब्द ॲड करण्यात आलेले आहेत. यावर तर हमखास प्रश्न राहतात, बघा. ठीक आहे. चला, ओके. त्यानंतर नागरिकत्व या चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. पण नागरिकत्वामध्ये नेमकं काय, तर लक्षात घ्या, नागरिकत्व आपल्याला कसं प्राप्त होते, घटनेच्या माध्यमातून. त्याचबरोबर नागरिकत्व कायदा 1955 त्या कायद्याअंतर्गत नागरिकत्व कसं प्राप्त होते. तसंच नागरिकत्व रद्द होण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्यामुळे नागरिकत्व आपलं रद्द होऊ शकते. तर या बाबतीत लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं, याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे मूलभूत हक्क, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना. संपूर्ण या विषयामध्ये एक चांगल्या प्रकारे वेटेज असणारा जर टॉपिक कोणता असेल तर ते म्हणजे मूलभूत हक्क. आणि मूलभूत हक्कावर आत्तापर्यंत काय प्रश्न विचारलेत, बघा, तर नेमकं त्या मूलभूत हक्काचे फीचर्स कसे आहेत, है ना, वैशिष्ट्य कसे आहेत. त्यानंतर काही कलम, बघा, तुम्हाला पाठ करावे लागतील. हा एकमेव टॉपिक आहे, बघा, की जवळजवळ मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की सर्व कलम पाठ करून टाका. कलम 12 ते 35च्या दरम्यान एकही कलम असं सोडू नका की ते तुमच्या पाठ नाही, लक्षात. आणि त्यानंतर त्या मूलभूत हक्कामध्ये जे आपल्याला हक्क मिळतात त्या हक्काच्या बाबतीत कोणते अपवाद आहेत आणि आत्तापर्यंत कोणकोणत्या घटनादुरुस्त्या झाल्या आणि मूलभूत हक्कामध्ये काय काय चेंजेस करण्यात आलेले आहेत, है ना. जसं की समजा कलम 31 वगळण्यात आलेला आहे, लक्षात. संपत्तीचा हक्क कमी करण्यासाठी कलम 21 टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क आणि इतर जे काही घटनादुरुस्ती असेल त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत, बघा, है ना, DPSP. तर मार्गदर्शक तत्त्वामध्ये पण सेम, है ना, मूलभूत हक्कासारखं, की मार्गदर्शक तत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत
आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे तो पण तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या की मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क याच्यातला डिफरन्स, त्याची वैशिष्ट्य ही सगळी तुम्हाला पाठ करायची आहे, बरोबर आहे. सोबत ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं की सर्व मूलभूत हक्क तुमचे पाठ असले पाहिजे विथ कलम उपकलमसुद्धा, तसं इथे मार्गदर्शक तत्वात मात्र तुमच्या सगळ्या कलम पाठ असल्याच पाहिजे असं अजिबात नाही. पण काही मोजक्या कलम मी तुम्हाला सांगेल बघा, ह्या कलम मात्र हमखास तुम्हाला पाठ करावे लागतील, है ना. कल्याणकारी राज्य कलम 39 आणि कलम 38 आहे. कल्याणकारी राज्य 39मध्ये काही 6 प्रकारचे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत, लक्षात, समान नागरी कायदा, ह्या कलम जरा जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे काय करायचं तुम्हाला त्या कलम पाठ करायच्या. त्यानंतर हे मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य हे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हतं. क्लिअर की बाबा भारतीय नागरिकांनी कोणते कर्तव्य पार पाडावेत या संदर्भात जे तरतुदी आपल्याला राज्यघटनेत दिलेल्या आहेत त्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग ही 42वी घटनादुरुस्ती त्यासाठी स्थापन केलेली सुवर्णसिंग समिती, मग त्या समितीच्या शिफारशी, अशा बारकाईने गोष्टी काय करा तुम्ही ह्या क्लिअर करा बघा मूलभूत कर्तव्यासंदर्भात. आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्याचे सुद्धा वैशिष्ट्ये, म्हणजे बघा हे 3 टॉपिक असे आहेत की या 3 टॉपिकचे ही वैशिष्ट्ये ना फार इम्पॉर्टंट आहेत. हे वैशिष्ट्य तुम्हाला हमखास क्वेश्चन्स असतात बघा वैशिष्ट्यावर, की नेमकं काय आहे, म्हणजे कायदेशीरदृष्ट्या किंवा न्यायालयाच्या माध्यमातून हे बंधनकारक आहे का, हे बंधनकारक आहे का, हे बंधनकारक आहे का, बरोबर आहे. अशा बऱ्याचशा काही बाबी असतील बघा की या संदर्भात तुम्हाला वैशिष्ट्य म्हणून हा टॉपिक काय करायचा, डिस्कस करायचा. एक दुसरी गोष्ट एक सांगताना याच्यामध्ये जरी नसेल आले तर ते म्हणजे काय लक्षात घ्या, याचं टीकात्मक परीक्षण, की हे 3 टॉपिक असे आहेत बघा की या 3 टॉपिकवर काही टीका केल्या जातात, है ना, काही टीका केल्या जातात. जसं की मूलभूत कर्तव्य हे फार महत्त्वाचे आहेत, पण लक्षात घ्या नागरिकांवर ते बंधनकारक नाही करण्यात आले. जर मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी नागरिकांनी केली नाही तर त्याला कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही आहे. म्हणजे अशा काही टीका बघा याच्यावर केल्या जातात. मग मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क या सर्वच पॉईंट्सवर काही टीका आहेत. तर हे 3 टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आहे कायदेमंडळ. बघा कायदेमंडळ लक्षात बघा, आयोगाने कुठेही तुम्हाला सांगितलेलं नाही की नेमकं राज्यशास्त्रात काय विचारू आम्ही, फक्त राज्यशास्त्र एकच शब्द दिलेला आहे. मग कायदेमंडळ बघा, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे 2 टॉपिक आणखीन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता मी असं म्हणेल की बाबा अर्धे प्रश्न तर या 2च टॉपिकवर येतात. कायदेमंडळ जे की लक्षात घ्या केंद्राचं संसद आणि राज्याचं राज्य विधिमंडळ, बरोबर आहे. ह्या 2ही टाईपचं तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर अभ्यास करायचा. ह्या 2ही टॉपिकचे मुद्दे संसद आणि राज्य विधिमंडळ. त्यानंतर बघा हे जे 2 सभागृह आहेत त्यांची निर्मिती कशी झाली, कशी होते, त्यांच्या कलम कोणत्या आहेत, त्यांचा कार्यकाळ किती असतो, त्यांचं कामकाज कसं चालते, संसदीय समित्या कोणत्या आहेत आणि संसदीय संकल्पना मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना. जसं की अविश्वासाचा ठराव काय असतो, प्रश्न काळ काय असतो, शून्य काळ काय असतो, बरोबर आहे. तर असे बरेचशा काही संकल्पना आहेत बघा. इव्हन अधिवेशन म्हणजे काय आहे, वटहुकूम म्हणजे काय असते, अशा खूप साऱ्या काही कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये आहेत. त्या तुम्हाला काय करायच्या बघा क्लिअर त्याचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे ना. मी तुम्हाला हे सब टॉपिक्स काढून दिलेले आहेत, याचा तुम्ही अभ्यास करा, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, ठीक आहे ना. नेक्स्ट कार्यकारी मंडळ, बरोबर आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये एक झालं कायदेमंडळ, दुसरं आहे कार्यकारी मंडळ. मग कार्यकारी मंडळामध्ये काय होते बघा, केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ आणि राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ हे सेपरेट असते. आता कार्यकारी मंडळ हा आपल्यासाठी फक्त एक शब्द झाला, पण केंद्र सरकारच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो, मग राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, लक्षात ना. हे जे सर्व जे पद आहेत हे पदं घटनेतील कोणत्या कलमनुसार निर्माण होतात, त्यानंतर त्यांची नेमकी नियुक्ती कशी केली जाते लक्षात घ्या. नियुक्ती, त्यांची निवड, बरोबर आहे, निवड, त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ म्हणजे त्यांचं पद कसं रिक्त होत असते. खास करून राष्ट्रपतीच्या आणि उपराष्ट्रपतींविरुद्ध जो महाभियोगाचा ठराव येत असतो तो कशा पद्धतीने येतो, तो कुठे येतो, बरोबर आहे. तर त्याची प्रोसिजर काय आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला इथे काय करावं लागतात, त्या अभ्यास करावं लागतात. आणि अधिकार खास करून पुन्हा एकदा मी सांगेल राष्ट्रपतींच्या अधिकारावर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न असतात. मग ते अधिकार अगदी कार्यकारी अधिकार असोत, न्यायविषयक अधिकार असोत, आणीबाणीविषयक अधिकार, वटहुकूम काढण्याविषयक अधिकार, संसदविषयक, असे खूप सारे अधिकार आहेत बघा की जे तुम्हाला राष्ट्रपतींचे काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर बघा सेम कार्यकारी मंडळ जसं केंद्राचं आहे तसं राज्यांचं पण असते, प्रत्येक घटक राज्याचं, की ज्यामध्ये राज्यपाल आहे, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. सेम पॉईंट्स की या पदांची निर्मिती कलम कितीनुसार होत असते, त्यांची निवड कशी होते, नियुक्त्या कशा होतात, नियुक्त्या कोण करते, त्यांना शपथ कोण देते, आणि फायनली त्यांना काय अधिकार प्राप्त होतात, कार्य व अधिकार. असे जर पॉईंट्स तुम्ही जर डिस्कस केले, याच्यामध्ये वाचले, रिव्हिजन केलं तर याच्या बाहेर प्रश्न तुमचे जाणार नाहीत, डोंट वरी, ठीक आहे ना. आणि संसदीय शासन व्यवस्थेचा तिसरा बघा अविभाज्य अंग आहे ते म्हणजे न्यायव्यवस्था.
पण आपल्या देशाची न्यायव्यवस्था जर आपण पाहिले ना तर ती एक प्रकारे त्रिस्तरीय आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 स्तर आहेत. एक सुप्रीम कोर्ट, दुसरा हायकोर्ट आणि तिसरं म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट. ठीक आहे ना, सबऑर्डिनेट कोर्ट, कनिष्ठ न्यायालय, असे 3 प्रकारचे न्यायालय बघा. मग ह्या 3ही न्यायालयासंदर्भात घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत? बरोबर आहे. न्यायाधीशांची निवड कशी होत असते? न्यायाधीशांची बघा, न्यायाधीशांची निवड कशी होते त्यावर क्वेश्चन्स आहेत. न्यायाधीशांचे कार्य आणि जबाबदाऱ्या, बरोबर आहे, त्याच्यातही लक्षात घ्या. महत्त्वाचं करून काय करा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट चांगलं करा. सबऑर्डिनेट कोर्ट जे आहे, कनिष्ठ न्यायालय, त्यामध्ये फक्त न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते, नियुक्ती कोण करते, एवढं जरी केलं तरी चालतं तुम्ही सबऑर्डिनेट कोर्टमध्ये. पण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मात्र तुम्हाला काय करावं लागेल, इन डिटेल डिस्कस करावं लागेल. बरोबर आहे. ह्या दोन्ही न्यायालयाचे जे काय असेल, समजा आपण असं म्हणू की रचना, स्वातंत्र्य आणि त्याला प्राप्त होणारे अधिकार, हे 3 पॉईंट्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट, अधिकार सूची. बरोबर आहे. अधिकार सूची जे की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये बघा काही विषय दिलेले आहेत, काही अधिकार दिलेले आहेत केंद्र सरकारला, राज्य सरकारला, आणि दोनही सरकारला काही सामायिक अधिकार, ज्याला समवर्ती सूची म्हणतो आपण. आणि हल्ली लक्षात घ्या, ह्या काळामध्ये सध्या आयोग याच्यातले विषयसुद्धा विचारत आहे की पुढे दिलेल्या पर्यायापैकी समवर्ती सूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो. बघा, सगळे विषय तुमच्या पाठ होणार तर नाहीत. समवर्ती सूचीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर साधारणतः 66 विषय आहेत. बरोबर आहे. केंद्र सूचीमध्ये सुद्धा तुम्ही पाहाल तर 100 विषय आहेत, है ना. आणि राज्य सूचीमध्ये मला वाटते जवळजवळ 51 विषय आहेत. तर एवढे विषय पाठ तर होणार नाहीत, पण किमान तुम्ही त्याचं वाचन करायला पाहिजे. बघा की किमान अंदाज लागेल आपल्याला की समवर्ती सूचीमध्ये जर विचारलं की पुढे दिलेल्या पर्यायापैकी कोणते विषय आहेत, जर आपण काही वाचन केलं असेल 1-2 वेळा तर मग किमान काही गोष्टी आठवतील बघा, हां, की ह्या विषयांचा समावेश होतो. त्यामुळे त्याचं तुम्ही काय करा, वाचन करा. पूर्वी यांचे विषय एक्झामला येत नव्हते, पण आता यायला लागले. ठीक आहे ना. नेक्स्ट, निवडणूक आयोग आहे, लोकसेवा आयोग, यांचे सदस्य, त्यांची निवड कशी होते आणि त्यांचे नेमकं कार्य काय असते. बरोबर आहे. थोडेसे एक्स्ट्रा टॉपिक येथे, निवडणूक आयोग आहे, लोकसेवा आयोग आहे, मग तो राज्याचा, केंद्राचा, दोन्ही पण. अशा टाईपचे बघा टॉपिक तुम्हाला काय करायचे, राज्यघटनेमध्ये करायचे आहेत. हे टॉपिक मी म्हणेल तुम्हाला आधी करा. यानंतरही जर तुम्हाला काही वेगळं वाचन करायचं असेल, समजा सेंटर स्टेट रिलेशन, आता सेंटर स्टेट रिलेशन हे तुम्हाला मेन्समध्ये आहे, प्रीमध्ये तुम्हाला क्वेश्चन येत नाही त्याच्यावर. बरोबर ना. आता खरं पाहिलं तर ह्या अधिकार सूच्या ज्या आहेत ह्या सेंटर स्टेट रिलेशनचाच एक भाग आहे, पण हा पॉईंट मात्र प्रिलिम्सला येतो. त्यामुळे मी तुम्हाला इथे दिलेला आहे. बाकी केंद्र राज्य संबंधाचे जे काही आणखीन बरेचसे पॉईंट आहेत ते तुम्हाला एक्झामला प्रीला येत नाहीत. त्यामुळे सध्या डोंट वरी, आता प्री तोंडावर आलेली आहे. त्यामुळं फक्त असे टॉपिक करा जे प्रिलिम्सला येतात. लक्षात. चला, ओके. तर अशा पद्धतीने, आणि यासाठी जर तुम्ही पुस्तकाचं वाचन कराल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, बघा, जर लक्ष्मीकांत जर तुम्हाला वाचता आलं, लक्ष्मीकांत, तर लक्षात घ्या हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा, लक्ष्मीकांत. पण या पुस्तकामध्ये सुद्धा लक्षात घ्या असे बरेचसे टॉपिक आहेत की जे टॉपिक आपल्या एक्झामला नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला हे टॉपिक दिलेले आहेत. लक्ष्मीकांतमधून जर तुम्ही वाचन केलं तर फक्त हेच टॉपिक वाचा जे आत्ता आपण डिस्कस केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे टॉपिक त्याच्यामध्ये आहेत, पण ते सध्या तुम्ही वाचू नका. लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिस्कशन करावं लागेल. बघा, आणि जर फार तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर हा विषय जर अगदी पॉईंट टू पॉईंट जर करायचा असेल, प्री मेन्स दोन्हीसाठी, है ना, प्रीला जवळजवळ 15 प्रश्न आणि मेन्सला 15 प्रश्न, कमी जास्त होऊ शकतात. ठीक आहे ना. तर याची जर तुम्हाला अशी फुल टू फुल तयारी करायची असेल तर लक्षात घ्या, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, इवन मराठी व्याकरण, जो की 100 मार्क्ससाठी येते मेन्सला, आणि हे दोन्ही सब्जेक्ट 15-15 आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी आपण काय करणार आहे, येणाऱ्या ह्या 24 तारखेपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू करणार आहे. त्यामुळे ज्यांना पॉसिबल होईल किंवा ज्यांना गरज असेल ते बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करू शकता. ठीक आहे. याची फीस काय असेल किंवा बऱ्याचशा ज्या काही बाबी तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील आणखी 2-3 दिवसामध्ये आपण ते क्लिअर करू. ठीक आहे. काही शंका असेल तुम्हाला तर या नंबरवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे ना. काही बिझी शेड्यूल आहे, दिवसभराचे काही लेक्चर्स आहेत, तर होऊ शकते फोन रिसीव्ह नाही केला गेला तर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा तुम्हाला पाहता येईल हा सब्जेक्ट भारतीय संविधान, राज्यघटना. लक्षात. तर अपेक्षा हे तुम्हाला पॉईंट समजले असतील, लक्षात आलं असेल. तुम्हाला हे निश्चितच कामात येईल. बघा, बस एवढ्या टॉपिकचा काय करा, तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करा. आणि बाकीचे जे विषय आहेत मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये अर्थशास्त्राचं सांगितलेलं आहे. ओव्हरऑल पूर्ण सिलेबस पहिल्यांदा डिस्कस केला, नंतर अर्थशास्त्र, आता राज्यघटना, पुढच्या याच्यामध्ये आपण हिस्ट्री बघू. लक्षात. असं करत करत सर्वच सब्जेक्टचं ॲनालिसिस मी तुम्हाला देतो. ठीक आहे. चला, वेल डन. थँक्यू सो मच.